यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक गौतमपुत्र कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर्वांना मी बोलायला सुरुवात करते. अगोदर एक छोटासा कार्यक्रम आहे. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आलेले आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत, विशेषतः आता ज्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केले ते बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे परकुलगुरू आमचे मित्र डॉक्टर वाल्मिक सरोदे सर यांचा सत्कार आणि स्वागत भरत शेळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी करावा. पटकन घ्या. अकॅडमीचे 2 मुले अंकिता दुसरी कोण सर काय क्या नव्हते हा सर तिकडे नंतर एका परिसमाजाचे अध्यक्ष असलेले आमचे वैचारिक चळवळीतले मित्र प्राध्यापक एम आर कांबळे सर यांचं स्वागत अंकिता करेल असे मी त्याला विनंती करतो. पुढे अन्ना दुसरीचं काय नाव आहे? इकडे इकडे पुढे उषा कुठे दोघे पण आहेत. यानंतर बऱ्याच वेळेला वयामुळे असेल किंवा पदामुळे असेल मी आदेश देतो, पण मलाही आदेश देणारे एक मित्र आहेत त्यांनी सूत्रसंचालन केले ते प्रभाकर कांबळे यांचं स्वागत आणि धन्यवाद. निलेश केटके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत आणि धन्यवाद द्यावे. प्रभाकर कांबळे हे आता या काळात ते सापडले म्हणून सापडले. चला अध्यक्षीय समारोपाला सुरुवात करताना या निमित्तानं मी जे काय मुद्दे मांडणार आहे त्याच्यापूर्वी 1-2 खुलासे करतो आणि मग मी माझ्या मांडणीकडे वळतो. एक वैयक्तिक बाब अशी आहे की वैयक्तिक बोलू नये पण महत्वाचा आहे म्हणून या निमित्तानं उपस्थित असलेले जे आमचे उद्घाटक आहेत डॉक्टर प्रकाश पवार की जे आमच्या वैचारिक भूमिकेला अधिक व्यापक अधिक सखोल करून मांडणी करतायत ते आपण आता ऐकलं. त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहे. वाल्मिक सरोदेंनी खरं तर त्यांना खूप बोलायचं होतं, ते तयारी करून आले होते, परंतु जे काही थोडं बोलले ते अधिक महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ते उद्या आपल्याबरोबर आहेत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. प्रकाश पवार तर आहेतच. लक्ष्मीकांतजी देशमुख सरांच्या बद्दल काय बोलावं. किमान 1-2 डझन तरी IAS ऑफिसर आमचे मित्र आहेत किमान, पण लक्ष्मीकांत देशमुख साहेबांच्या बद्दल थोडंच नाही. खरं तर यापूर्वी इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला मी बोलायचं एक वाक्य आज बोलतो. त्यांनी 5-6 पुस्तकांचं प्रकाशन केलं, बरोबर? 6 पुस्तकांचं जवळजवळ 1000-1500 पानांचं. कोणताही हुकुमशाह कागदाला फार भीतो, लेखणीला फार भीतो. आणि लक्ष्मीकांत देशमुखांनी तर 15,000 कागद लोकांना दिले. कुठले हुकुमशाह कुठं उडून जातील पत्ता लागणार.
म्हणून त्यावेळेला मी एक वाक्य बोलत राहून गेलो होतो, ते आज बोलतो. साहेब तुमची व्यक्तिगत समोर स्तुती करतोय असं नाही, पण लक्ष्मीकांत देशमुख सारखे 1 डझन लोक जर रस्त्यावर उतरून चालायला लागले तर इथल्या प्रस्थापितांना लपायला सुद्धा जागा राहणार नाही. लक्षात हे मी भावनिकतेनं बोलत नाही, गांभीर्यानं विचारपूर्वक बोलतो आहे. दुसरे आमचे मित्र आहेत, MR कांबळे आहेत, त्यांचं आता पुढच्या सत्रामध्ये आहे. नागपूर आलेले आमचे भवन चहांदी साहेब आहेत. माझे लहान बंधू मधु कांबळे लोकसत्ता मधून सहसंपादक म्हणून आले. खर तर वसंत भोसले आज यायला पाहिजे, ते आले नाही. हे आता 2 मीडिया मधली माणसं आमच्या बरोबर आहेत. चळवळ गतिमान व्हायला, अधिक गती व्हायला यांच्या मला खूप मदत होणार आहे. चांदलीकर साहेब आहेत, त्यांच्याबद्दल मी एक वाक्य त्यांची परवानगी न घेता बोलणार आहे. आमची निब्बर वयातली कोवळी मैत्री आहे असं एकदा म्हटलं की डोकं आमचं आहे तेच आहे. पूर्वी इतक्या कल्पना आमच्या डोक्यात यायच्या, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आणि पैसा नसल्यामुळे त्या बारगळून जायच्या. चांदलेकर साहेब पैसे वाटायला बसलेत असं नाही, परंतु मगाचा उल्लेख केला प्रभाकरने, आम्ही जाहिरात गॅलरीला प्रदर्शन केलं, त्यांनी स्पॉन्सर केलं म्हणून आम्ही ते करू शकलो. ही वस्तुस्थिती त्यांना नाकारता येते. पण आज मला एक खात्री आहे, ती प्रामाणिक गंभीरपणे आणि व्यक्तिगत निस्वार्थाच्या पलीकडची आमची खात्री अशी आहे की काल आमचे छोटे छोटे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकले नाहीत. आज सांगलीकरांच्या मुळे कदाचित आमचे छोटेच काय मोठ्यातले मोठे सुद्धा प्रोजेक्ट पूर्ण होतील, अशा प्रकारचा आशावाद आमच्यामध्ये निर्माण झाला. बरेच शेळके साहेब आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं, म्हणजे व्यक्तिगत पुन्हा येत आहे. चळवळीचं पुढे काय होणार तेव्हा मला एक प्रश्न पडला, हे सांगायला हरकत नाही. 14ला 65च्या वर्षी एका मृत्यूच्या जवळ घेऊन गेलेल्या अपघातानंतर मी सेक्युलर मुवमेंट आमच्या कार्यकर्त्यासमोर नाईक सर वगैरे यायचं घेतली. अनेकांनी सर मला प्रश्न विचारले. प्रश्न म्हणजे गांभीर्यानं प्रामाणिकपणे, तुम्ही आता 65 संघटना स्थापन करताय, तुमच्यानंतर कसं काय होईल, म्हणजे मी भरायचीच वाट बघत होते सगळे. पण या स्टेजवर बसलेले सगळे लोक आणि आपण सगळे लोक बघितल्यानंतर मला असं वाटतं की पुढे संघटनेचं काय होईल ही चिंता मी आता चितेवर टाकून दिलेली आहे. प्रश्नच नाही. असो, नाईक सर 46 वर्ष मोजून मी नाईक सरांच्या बद्दल एकच वाक्य बोलेन, बाजारात मिळणारी फूटपट्टी कदाचित वाकडी तिकडी मिळेल, पण नाईक सरासारखा सरळ कार्यकर्ता सोडून सुद्धा सापडणार. असं पुढे बसले सगळी मंडळी आहेत, हे आमच्या समोर सारखे दिसते. डॉक्टर वैशाली चंदनशी, भारत चंदनशी आले, पत्रकार आमचे दयानंद माने, कांबळे मानेचं नेहमी गोंधळ होतो, दयानंद माने जे आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत. मी आता फार वेळ नाव घेण्यात घालवत नाही. डॉक्टर प्रकाश पवारांच्या बोलण्यामुळे 2-3 गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करतो आणि मी पुढे जातो. पहिली गोष्ट अशी की हा क्लॅश आहे, पेच आहे, सेक्युलरिझमचा खूप मोठा पेच आहे. संदर्भ द्यायला हरकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसरं महायुद्ध जिंकलं दोस्त राष्ट्रांनी आणि सगळी दोस्त राष्ट्र ही लोकशाही मानणारी होती. त्यामुळे लोकशाहीला एक, या कन्सेप्टलाच एक वेटेज आलं, वजन आलं, महत्व आलं. परिणाम काय झाला, कम्युनिस्ट राष्ट्र सुद्धा म्हणायला लागले खरे लोकशाहीवादी आम्हीच आहोत. तसं सेक्युलरिझमचं झालं. सेक्युलरिझम ही उद्याच्या जगाची अपरिहार्य गरज आहे. आज तुम्ही माना न माना, जसं विज्ञानाशिवाय पर्याय नाही तसं सेक्युलरिझम शिजवाय पर्याय नाही. पण झालं कसं, आमच्या लक्ष्मीकांतजी देशमुख साहेबांनी आंतरभारतीचा एक विषय काढला होता सेक्युलरिझमवरती.
आणि त्यामध्ये बहुतेक राजकीय पक्षांची विचार त्यामध्ये घेतले होते. ते गांभीर्य होतं, पण मी ते विनोदाने घेतलं. काय विनोदाने घेतलं? सगळे बीजेपी पण, काँग्रेस पण, कम्युनिस्ट पण, आंबेडकरवादी पण सगळे पक्ष म्हणायला लागले आम्ही सेक्युलर आहोत. याचा अर्थ काय होतो? एक तर सेक्युलर म्हणजे त्यांना नीट कळालेलं नाही. एक दुसरं काय होतं की त्यांच्या पुरती त्यांनी सेक्युलरची व्याख्या केली आणि आम्ही असे सेक्युलर आहोत म्हणायला लागले. हा एक पेच आहे आणि तो पेच सोडवणं भारतीय म्हणून आणि जागतिक नागरिक म्हणून, मला वाटतं कुठल्या तरी संदर्भात आहे, संदर्भ आला होता मला वाटतं बहुतेक इथल्याच परिसंवादामध्ये, की आता नागरिकत्व केवळ भारताचं तुम्ही स्वीकार नका, जगाचं स्वीकारलं पाहिजे. कारण जगातल्या समस्या स्वीकारण्यास सुद्धा जबाबदारी आता आपल्यावर असो. दुसरा मुद्दा असा की सेक्युलर वरती गेली 10 वर्ष मी लिहितोय सर, माझा हात जरा जड आहे. या डिसेंबरला सेक्युलरिझम वरती सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या पोथीप्रमाणे देण्याचा मी प्रयत्न करणार. एक पुस्तक जवळ 200-400 पानाचं होईल, ते डिसेंबरमध्ये प्रकाशित करण्याचा एक मानस तयार केलाय. काय होते बघूया, म्हणजे त्यामध्ये सगळेच प्रश्न पूर्ण होतील असं मला वाटतं. पाश्चात्य आणि भारतीयत्वाची तुलना ही आमच्या पवार सरांनी केली. सेक्युलरिझमच्या बाबतीत मी असं म्हणेन की सेक्युलरिझमची जी पाश्चात्य देशामध्ये पहिली जी व्याख्या केली गेली, द वॉल ऑफ सेपरेशन बिटवीन चर्च अँड स्टेट, तिथं त्यांनी फारकत केली. फारकत सेक्युलरिझम आणि स्टेट मध्ये, ती व्याख्या भारताला लागू होत नाही. तुम्हाला फारकत करून चालणार नाही. आमची व्याख्या काय आता मी इंटरप्रिट केलेली की अन्यायी समाज धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप, आणि ती कॉन्स्टिट्यूशनला मान्य 25वे कलम. आणि या अर्थानं आम्ही म्हटलं की तत्कालीन जे काही धार्मिक व्यवस्था होती, यज्ञ याग होते, आणखीन काय काय होते, बळी देत होते, त्या धार्मिक व्यवस्थेत गौतम बुद्धाने हस्तक्षेप केला. म्हणून जगातला पहिला सेक्युलर हा गौतम बुद्ध आहे. हे कबीराला तर हिंदू आणि मुसलमान दोघांनाही सोडलं नाही. त्या माझ्या आता क्रांतिबा फुलेंच्या याच्यामध्ये थोडं कबीरावरती आलेलं आहे. कबीर समजावून घेणं, मला पुन्हा अभ्यास करता लक्षात यायला लागलं की बाबासाहेब समजावून घेणं आणि समजावून सांगणं जरा बऱ्यापैकी सोपं आहे. क्रांतिबा फुले समजावून घेणं सांगणं खूप अवघड. ते पुस्तक लिहिताना मला घाम फुटला असेल, म्हणजे अक्षरशः दमछाक झाली माझी क्रांतिबा फुलेंच्या. इतकं म्हणजे आता ते उच्चार सुद्धा मी करू शकत नाही. वाचून कुणाला काय वाटतंय ते कर बघा. आणि त्याहीपेक्षा कबीर अवघड आहे. असो, मुद्दा तो आपला एवढाच आहे की आपल्याकडे, मी त्यामध्ये फुल्यांच्या पुस्तकात लिहिले की आपल्याकडे सेक्युलरिझम, रॅशनलिझम, फ्रीडम, लिबर्टी, इक्वेलिटी या संबंधी महाविद्यालयामध्ये विशेषतः विद्यापीठ स्तरावरती जे प्राध्यापक मंडळी शिकवतात आणि त्यांच्या प्राध्यापकांनी जे शिकवलं होतं ते पुन्हा विद्यार्थ्याला शिकवतात, ते पहिलं वाक्य की या सगळ्या कल्पना युरोपियन आहेत, पाश्चात्य आहेत. आणि ते जातात पहिल्या झटक्याला ग्रीक मध्ये. आणि अरिस्टॉटल म्हणजे तर सगळ्या शब्दांचा, विषयांचा बापाचा बाप करून टाकतात. म्हणजे अरिस्टॉटलचा उल्लेख केल्याशिवाय इतिहासाचा उल्लेख नाही, फिलॉसॉफीचा उल्लेख नाही, कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नाही. आम्हाला असं वाटतं की हे सगळं चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. एक मात्र मान्य करायला पाहिजे की पाश्चात्य देशामध्ये प्रत्येक कन्सेप्ट बद्दलची सुव्यवस्थित मांडणी केलेली आहे. तिचा हिस्टॉरिकल प्रवाह चालू आहे. भारतामध्ये ते झालेलं नाही. गौतम बुद्धानंतर जेवढे त्यांचे शिष्य झाले ते क्रांतिकारक तत्वज्ञानाच्या ऐवजी धार्मिकतेकडे वळले. आणि मोठी ट्रॅजेडी भारतीय फिलॉसॉफीची आहे. असं होतं. मी कुठं थांबणार आहे मला काय माहित नाही, परंतु मी आता माझ्या मुद्द्याकडे येतो. आजच्या या कार्यक्रमाला सगळी नावं जरी घेतली नाही तरी नांदेडचं टोक, किनवट, आंध्र प्रदेशची बाउंड्री, तिथून लोक आलेले आहेत. परभणी आहेत आमचे माटणेकर सर, बीडचे आलेले सतीश पारमिक, नागपूरहून आलेले आमचे गांधी साहेब आहेत, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी
साताराहून आमचे प्राचार्य संजय कांबळे आले, त्या सगळ्या प्रतिनिधीचे आले, त्यांचं मी स्वागत करतो. आणि मला जे काय करतो, किती वाजले, हा ठीक आहे, मला जे काय म्हणायचं ते 2-4 मुद्दे ते सांगून मी थांबतो. पहिली गोष्ट अशी की आज मी आनंदी आहे, पण अस्वस्थता अजिबात कमी झालेली नाही. आनंदी का आहे त्याचं एका वाक्यात उत्तर देतो की आमच्यासारखे जे संघटनात्मक चळवळी करणारे जे लोक आहेत, उजव्या चळवळीच्या विरोधात, प्रस्थापिताच्या विरोधात, या लोकांनी किती जरी अडचणी, किती जरी दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला तरी चळवळीच्या वैचारिक तलवारी म्यान केलेल्या नाहीत. आणि म्हणून मला आनंद आहे. आम्ही म्हणजे त्या लाईन ऑफ डेझर्ट नावाचा एक तो उमर मुख्तार नावाचा स्टॅलिन नंतरचा त्या आहे, तो 20 वर्ष स्वातंत्र्यासाठी लढतो. लिबिया नावाचा छोटा देश आहे आणि रोमच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली यावी. वीस वर्ष लढतात. शेवटी तो उमर मुख्तार सापडतो. पण त्यापूर्वी त्यांचं जे डिबेट होतं, डिबेट म्हणजे चर्चा होते, लढाई थांबवायची की नाही थांबवायची वगैरे, तेव्हा ते स्टॅलिन वाले किंवा रोमचे रोमशाह म्हणतात की तुम्ही 20 वर्ष लढताय, तुम्हाला काय मिळालं? तेव्हा तो उमर मुख्तार एक वाक्य वापरतो. तो म्हणतो की इतिहासामध्ये एक वाक्य लिहिलं जाईल की स्वातंत्र्यासाठी आम्ही 20 वर्ष लढलो. ही लढाई एकेका मुद्द्यासाठी, एकेका मूल्यासाठी, एकेका तत्वासाठी असते. आपण लढणं जय की पराजय नंतरची गोष्ट आहे. म्हणून आमचं एका वाक्यात सांगतो, सोपं साधं आहे. आम्ही आज जिवंत आहोत. आमचा रोल काय? खाणं पिणं, जमणं, झोपणं आणि निघून जाणं मातीमध्ये नाही. आपला एक या कालखंडात जिवंत असण्याचा एक रोल आहे सर. तो रोल प्रामाणिकपणे करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. आणि तो आपण रोल करतो आहोत याच्याबद्दल स्वतःलाच आपण धन्य समजलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अस्वस्थ काय आहे? अस्वस्थ यासाठी आहे की मला एक निरीक्षण केलं, जाणवलं की अतिशय वाईट असतं सर, अतिशय वाईट असतं, अतिशय भयंकर असतं, अतिशय अस्वस्थ करणार असतं. किंवा आहे काय? एखाद्या माणसाचा खून करण्यापेक्षा त्याला गुलाम करणं हे अधिक अस्वस्थ करणार असतं. आणि त्याहीपेक्षा अस्वस्थ आहे एखाद्या माणसाला गुलाम करणं किंवा त्याचं शोषण करणं. त्याच्याही पेक्षा अस्वस्थ करणार असतं जाती व्यवस्थेतून निर्माण झालेली अस्पृश्यता, की जी आजही सर आजही भारतामध्ये राजरोसपणे अस्पृश्यता चालू आहे. त्याचं नाव मी विसरलो, पण स्टॅलिन नावाचा कोणतरी आहे, त्याचं काय नाव, अनटच्ड इंडिया नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. त्यांनी भारतभर फिरून म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि इकडे कलकत्ता पासून इकडे गुजरात पर्यंत भारतभर फिरून भारतामध्ये उघड कशी अस्पृश्यता आहे त्याची डॉक्युमेंटरी तयार केली. आणि म्हणून गुलामगिरी, ज्यांचं शोषण होतं, शोषित, याच्यापेक्षा भयंकर गोष्ट अस्पृश्य असण्याचं. बाबासाहेब याच्यामध्ये खूप तपशिलानं मांडलेलं आहे, खूप तपशिलानं मांडलेलं आहे. म्हणजे अस्पृश्य असणं हे गुलाम असण्यापेक्षा आणि शोषित असण्यापेक्षा सुद्धा भयंकर आहे. आणि ती गोष्ट भारतामध्ये आज आम्ही जिवंत असताना ती जिवंत आहे, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि गुलाम करणारे कारखाने सुद्धा निघाले की हो. सगळ्या धर्माच्या धार्मिक व्यवस्था या होलसेल पद्धतीने किंवा घाऊक पद्धतीने गुलाम तयार करण्याचे कारखाने, सगळ्या धार्मिक व्यवस्था, याला कुठली धार्मिक व्यवस्था अपवाद नाही. मी हेतू पुरस्तर बोलतोय, जाणून बुजून बोलतोय. या संदर्भातलं
आणि आता अलीकडे तुम्ही बघितलं असेल सगळ्या धार्मिक व्यवस्था त्यांची प्रार्थना स्थळ यांना पुनरुज्जीवित करायला करोडो अरबो लोक द्यायला लागले. ते आमच्याकडे कर्नाटकच्या बाउंड्रीवरती काय नाव तिचं ते सौंदती, सौंदतीमध्ये मुरळ्या सोडतात, मुरळ्या जोगतीने सोडतात होतात. आणि त्या जोगतीने पुढे काय करतात, लग्न करत नाहीत, बाकीचं बोलत नाहीत. आमच्या बहिणी बरोबर इथं बसलेले आहेत, त्या काय कसं जगतात ते सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा काय आहे की अशा प्रार्थना स्थळाला सुद्धा त्याने 100 कोटी रुपये दिले, त्याला बाकीच्यांना 100 पेक्षा जास्त दिली. म्हणजे त्यांना धार्मिकता वाढवायची आहे. धार्मिकता म्हणजे काय, मी माझ्या एका पुस्तकात लिहिले, मी एखादा म्हणाला मी अमुक धर्माचा आहे याचा अर्थ मी गुलाम आहे. आणि धर्म म्हणतो तेव्हा बाबासाहेबांनी रिलिजन धर्मामध्ये जो फरक केलाय तो मला अभिप्रेत आहे. प्रत्येक धर्माचा माणूस हो त्या धर्माचा गुलाम असतो आणि तो स्वतः जाहीर करतो मी अमक्या धर्माचा आहे याचा अर्थ मी गुलाम आहे. आणि ती गुलामगिरी वाढवण्याचा प्रयत्न शासन करोडो रुपये देऊन करते. अशा परिस्थितीमध्ये आहोत म्हणून मी अस्वस्थ आहे. की मी का बोलतो, मी परवानगीने एक उदाहरण देतो. आनंद कौशल्य नावाचे भक्ती जे होते, आम्ही त्यांच्या सहवासात 10 वर्ष शेवटी राहिलो. आमच्या आयुष्यातली 10 वर्ष खूप महत्वाची. ग्रेट माणूस, ग्रेट आनंद कौशल्य. त्यांचे एक लिखित पत्र आहे, पत्र म्हणजे लेखच आहे पण ते पत्राच्या रूपात आहे. त्यांनी पत्र लिहिले कुणाला, गांधीजींना, महात्मा गांधीजींना, बापूजी म्हणून. त्यातलं पहिलंच वाक्य आहे हिंदीमध्ये, मैं तो ईश्वर को खत लिखने वाला था लेकिन उसका आता पता मालूम नहीं, इसलिए बापूजी मैं आपको खत लिख रहा हूं. साऱ्या बाजूला अजून थोडं आहे. तर पुढे काय म्हणतात, क्योंकि आप सुबह शाम ईश्वर की प्रार्थना करते हो. त्याचं टायटलच आहे प्रार्थना बरं का त्या लेखाचं पत्रच. तुम सुबह शाम ईश्वर की प्रार्थना करते हो इसलिए आपको खत लिख रहा हूं. पुढे लिहितात क्या बापूजी आप सुबह शाम, बिर्ला मंदिर दिल्लीला आहे काय मुंबईला पण आहे, ते दिल्लीत करायचे. बापूजी आप बिर्ला शाम प्रार्थना करते हो, क्या आपकी प्रार्थना से जिन लोगों ने ये मंदिर उभा किया उस मजदूर लोगों के जीवन में क्या परिवर्तन आया. अगर नहीं आया तो बापूजी हमारी प्रार्थना है, आप प्रार्थना बंद करो. सेक्युलरिझमचं हे आहे. सेक्युलरिझम याला कापूस पाहतो, कट करू पाहतो, थांबवू पाहतो. प्रार्थना बनतेच्या समोर बसलेले, पण बनतेजींच वाक्य सांगतो आनंद कौशल्यांचं, म्हणजे क्लिअर कट होईल. त्यांचं एक वाक्य असं आहे की मानवी इतिहासामध्ये सर्वाधिक शोषण जर कोणी केलं असेल तर धार्मिक व्यवस्थेने केलेलं आहे. आणि पुढचं वाक्य आहे सर, याला बौद्ध धर्म अपवाद नाही. बौद्ध धर्माचं रूपांतर बौद्ध धर्मामध्ये झालं की शोषणाचा कारखाना सुरू झाला. आणि बाबासाहेबांनी म्हणून म्हटलंय की हे वेगळं आहे हे वेगळं आहे. ती चर्चा केव्हा तरी अन्य वेळेला करू आपण. आता मी पुढच्या मुद्द्याकडे येतो. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला 69 वर्ष होत आहेत. त्याचं अनुसरण, त्याचं अनुकरण, त्याचा वारसा जपणाऱ्या लोकांनी प्रामुख्याने काय केलं असेल तर धम्माचं धार्मिक रूपांतर केलं. म्हणून आम्ही एक प्रयोग करतोय. सांगलीकर साहेबांचं आमचं सारखं चालतं असतं. ते म्हणतात त्याचा मगाशी त्यांनी बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला विचारवंताने कोपर किळी मारायची तुमच्या लक्षात आली नाही. ते म्हणतात आम्ही विचार न करता काम करतो. आमचं म्हणणं आहे की विचार करून काम करूया, एवढाच फरक आहे, बाकीचं काय नाही. मग आता विचार करायचा आम्ही करतो, तुम्ही काम करायचं बघा, पण पुढे जाऊया, गरज आहे त्याची. आणि मग माझा मुद्दा काय होता, असं होतं कधी कधी. हा, आम्ही एक प्रयोग करतो आहोत. सांगलीकर साहेब 5-5, 10-10 फुटाच्या, 12-12 फुटाच्या बुद्ध मूर्ती दान करतायत. परवा आमच्या गावाजवळ पण एक, आमचंच गाव म्हणते ते दिली, आणि तिथे आता आम्ही उद्या बोर्ड लावते तुमच्याच असते.
तो बोर्ड असा आहे, प्रत्येक विहाराच्या बाहेर एक बोर्ड लावतोय. काय बोर्ड आहे तो? बाबासाहेबांनी बुद्धांनी धर्मामध्ये लिहिले त्याची 4 ओळी टाकणार आहे. त्यातलं पहिलं वाक्य असं आहे, धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ होत. हे धर्माचे विषय झाले. त्याच्या खाली बाबासाहेबांनी लिहिले, धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, समारंभ वगैरे यांना स्थान नाही. धर्मात विधीला, पूजेला, कर्मकांडाला स्थान नाही. आणि म्हणून खाली लिहितोय आम्ही, विहारात येताना म्हणून मेणबत्ती, अगरबत्ती इत्यादी पूजा साहित्य घेऊन येऊ नये. हुकमावरून कसं आहे, माझं घर मी स्वच्छ करायला पाहिजे ना. आम्ही एक परिसंवाद घेतला, खरं त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे. 16ला आपण सर परत पवार सर आले होते. आम्ही एक परिसंवाद घेतला सगळ्या धर्माच्या, जैन, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे 5-6 धर्माचे अभ्यासक बोलवले होते. आणि परिसंवादाचा विषय काय होता, माझ्या धर्मातील दोष आणि त्यावरील माझे उपाय. आणि खाली टीप लिहिली होती, जर कोणी म्हणेल माझ्या धर्मात काहीच दोष नाही तर त्याला आम्ही सर्टिफिकेट देणार, तो लबाड बोलतोय. दुसऱ्या धर्मातली हे बघा, असं का आपल्या घरात घाण झाल्यावर, कचरा झाल्यावर आपण म्हणतो का, हे शेजार इकडे ये, आमच्या घरात लुटून काय. अरे पहिलं आपलं घर स्वच्छ झालं पाहिजे, मग दुसऱ्या घरातल्या घाणीबद्दल आपण बोलू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांनी महत् प्रयासाने दिलेला बुद्ध धम्म जो आहे, तो ज्या दृष्टिकोनातून त्याने दिला तो दृष्टिकोन जपूया, ही आपलं या दृष्टीने महत्वाचं कर्तव्य असं मला वाटतं. आता ते तपशिलाचा विषय मी बाजूला करतो, कारण बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी स्थापना केली 54ला, त्याच्या घटनेमध्ये एक वाक्य आहे सर बाबासाहेब. ते वाक्य असं आहे, कुठे गेलं ते, हा, द ऑब्जेक्ट ऑफ द सोसायटी आहे ते काय, टू क्रिएट ए न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट इफ इट इज बिकम नेसेसरी टू डू सो. म्हणजे बौद्ध धर्मातली जी धार्मिक व्यवस्था आहे, त्याला प्रिस्ट शब्द आहे, धर्मगुरू, त्यांची नव्याने रचना, संरचना करणं हे सोसायटीचं काम आहे असं म्हणतो. अजून त्याची सुरुवातच नाही, ती आता आपण सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. असो, आता मी कशी वाजले बसतो, हा, आता मी फारसं तपशिला न बोलता मला जे म्हणायचं आहे ते मुद्दे तेवढे मांडून समारोपाकडे येतो. आता एक मगाशी पवार सर म्हणजे एक पेच आहे, आपल्याकडे अनेक पेच आहे. त्यातला एक महत्वाचा पेच असा आहे की जाती व्यवस्था ही भारतातील बहुतेक सर्व मूलभूत समस्यांची मूळ समस्या आहे. पण जेव्हा जेव्हा भारतीय समाजाचे, विशेषतः डॉन टॉडन्स लोकांचे किंवा मागासवर्गीय लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी काही शासकीय योजना राबवल्या जातात, तेव्हा जातीचा उल्लेख केल्याशिवाय पर्याय नाही. हे आपण अनेक स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः एका विरोधी भाषिक अवस्थेमध्ये आपण जगतो आहोत. मग तो आरक्षणाचा प्रश्न असो, विशेष घटक योजनेचा प्रश्न असो, किंवा निधी द्यायचा प्रश्न असो, किंवा इतकंच नव्हे तर जाती अत्याचाराचा, मागासवर्गीय जातीचा अत्याचार झाल्यावर तो अट्रॉसिटी खाली नमूद करताना पहिल्यांदा त्याला जाती सर्टिफिकेट घेऊन जायला लागते. ही मोठी स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे एका बाजूला जाती व्यवस्था ही समस्यांची समस्या, आणि दुसऱ्या बाजूला काही चांगलं करायचं असेल तर जात घेऊन जायला लागतं, जात घटक नोंद करून जावं लागतं. यातून देखील मार्ग काढला पाहिजे. मला असं वाटतं की आता जातवार घटना येते, अबकडे येत आहे, याच्यावरती भाष्य बाकीचे लोक करतील. परंतु हे चॅलेंज म्हणून आपण काय करू शकतो की जातींचा उल्लेख न करता काही कल्याणकारी योजना आपण राबवू शकतो का, असं एक प्रश्न. खरं तर याच्यावर एक प्रोजेक्ट तयार करून गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे की जातीचा उल्लेख न करता त्यांचं कल्याण समाजाचं करता येईल का. किंवा
एकदा जातीचा उल्लेख करायचा, पुन्हा नाही करायचा. असं काय करता येईल का? हे चॅलेंज आहे असं मला वाटतं. नाही तर आपण या दुष्ट चक्रातून कधीच बाहेर पडणार नाही असं मला वाटतं. माझा एकच मुद्दा आहे की मी अस्वस्थ काय तेवढं सांगतोय, बाकीचं काय तपशिलात बोलत नाही. ते जॉर्ज ऑरवेल नावाचा एक विचारवंत साहित्यिक होऊन गेला. ॲनिमल फॉर्म त्याची गाजलेली कादंबरी आहे. आणि दुसरी कादंबरी त्याच्यापेक्षा गाजली होती म्हणजे 1984. ते 1984 आजचं वास्तव काय मी सांगतो, मी अस्वस्थ काय एवढंच. आता आज घेतोय आपण. पवार सरांनी खूप चांगलं मांडलं आणि खूप टाळ्या वाजवल्या, पण आजचं वास्तव किती प्रतिकूल आहे त्याची जाणीव आपल्याला असावी. म्हणून काही मुद्दे त्या जॉर्ज ऑरवेलच्या 1984 कादंबरीमध्ये त्या हुकुमशहानं पहिलं काम जर काय केलं असेल तर सगळे शब्दकोशच बदलले. ते कमिटीच केली त्याने, आपल्याकडे वेगळ्या कमिट्या करतात तसं कमिटी केली. काय त्याचं काम काय? शब्दकोश म्हणजे डिक्शनरी म्हणून, की जो शब्दाला पारंपरिक अर्थ आहे तो बदलायचा. त्या पुस्तकाच्या मूलपृष्ठावरतीच आहे, पहिल्या पानावरती मूलपृष्ठावरती त्यांनी शब्दकोशामध्ये आज शब्दांचे अर्थ बदलले. ते काय केले? वॉर इज पीस म्हणले, फ्रीडम इज अ स्लेव्हरी म्हणाले, आणि इग्नॉरन्स इज अ स्ट्रेंथ म्हणाले. म्हणजे काय? युद्ध म्हणजे शांती. ज्या कोणाला शांती पाहिजे त्यांनी सतत युद्धात राहिलं पाहिजे. हा विरोधाभास आहे पण त्यांनी जोडला. नंबर 2, फ्रीडम म्हणजे काय? गुलामगिरी. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरी. ज्या कोणाला स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी गुलामगिरी स्वीकारली पाहिजे. आणि तिसरं काय आहे? इग्नॉरन्स इज अ स्ट्रेंथ. ज्यांना कोणाला ताकद पाहिजे त्यांनी अज्ञानात राहायचं. हे मी जॉर्ज ऑरवेलचं यासाठी सांगितलं की आज भारतात नेमकं तेच चालू आहे. अधोगती चालू आहे. भारत सगळा 500-1000 वर्ष पाठीमागे न्यायचं जोरात काम चालू आहे. राम मंदिर बांधलं, आमची तक्रार नाही. कोणाच्या श्रद्धेसाठी तुम्ही किती काय खर्च करा, पण लेखो भारताची ओळख आहे. जगात पहिलं विद्यापीठ भारतातलं आहे. आता ते तक्षशिला गेलं पाकिस्तानमध्ये. नालंदा आहे, उदंतपुरी आहे. भारताची जगाला ओळख आहे की प्राचीन विद्यापीठाचं केंद्र. कुठल्या देवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध नाही तिकडे जगभरामध्ये. आणि तुम्ही काय करायला? उलट करायला लागलाय. आणि म्हणून मी म्हटलं की भारताला 500-1000 वर्ष पाठीमागे नेण्याचं काम जोरात चालू आहे. अधोगती चालू आहे. सरकार काय म्हणतं? याला प्रगती म्हणा. जॉर्ज ऑरवेल कसं म्हणाला? युद्धाला शांती म्हणा. तसं आजचं सरकारच नव्हे तर आज प्रस्थापित सगळे म्हणतायत नाही, अधोगती म्हणायच नाही, याला प्रगती म्हणा. ही प्रगती आहे. ऱ्हास होतोय सगळ्याचा, नाही विकास म्हणा. आणि सगळीकडे भ्रष्टाचार आहे, नाही त्याला शिष्टाचार म्हणा. ह्या भ्रष्टाचाराबद्दल एक मी नेहमी सांगतो. त्या दक्षिणेकडल्या कुठल्या तर मंत्र्यावरती आरोप झाला 100 कोटीचा भ्रष्टाचार. त्यानं प्रेस घेऊन सांगितलं माझ्यावर अत्याचार करताय, अन्याय करताय, माझा 1000 कोटीचा भ्रष्टाचार, तुम्ही 100 कोटी करताय. इतकी प्रतिष्ठा आली या भ्रष्टाचाराला. आमचं एक आकलन असं आहे, आम्ही विद्यार्थी होतो, लाच हा शब्द ना, लाचेची प्रतिष्ठा लोकांनी घालवली असते. लाच म्हणजे काय? देशमुख साहेब, लाच म्हणजे काय तर जे काम नियमानुसार होत नाही पण नियम मोडून तोडून होते, करता येते, असा अधिकाऱ्याला, प्रशासनाला, राजकारणाला थोडे पैसे द्यायचे, होतो आहे तेच मोडून तोडून करतो, त्यासाठी दिलेल्या पैशाला लाच म्हणायची. आता काय झाले? नियमानं होते त्याच्यासाठी पैसे घेत आहेत. म्हणजे लाच नावाच्या शब्दावरची प्रतिष्ठा आहे ती सुद्धा या लोकांनी घालवलेली आहे. आणि लाचेला लाचेसारखं वागवा ना, त्याची प्रतिष्ठा तुम्ही घालवताय, तिला पातळ करताय, तिला प्रश्न, लाचेला प्रश्न करताय. कुठली शिक्षा द्यावी तुम्हाला? अज्ञानाचं सार्वत्रिकरण. आमचे प्रभाकरचे आणि आमचे सगळ्यांचे एक जुने मित्र आहेत, वायस आलोने, दिल्लीला असतात. त्यांचं एक त्यांनी त्याला पण काय म्हणून कन्सेप्ट किंवा
एक थिअरी मांडण्याचा प्रयत्न केलाय. काय शब्द आहे सर तो? प्रोटेक्टेड इग्नॉरन्स. खरं तर त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, पण फक्त आता होईल. प्रोटेक्टेड इग्नॉरन्स. माझं म्हणणं आहे असं की अज्ञानाचं सार्वत्रिकरण, म्हणजे एकही माणूस आता अज्ञानाशिवाय राहायला नाही पाहिजे ही प्रतिज्ञा आहे त्यांची. बुद्धाने सांगितलं दुःखाचं मूळ अज्ञान आहे. कृष्णा हे 6व्या नंबरला आहे, तिची 12कडे येते अज्ञान, उपादान, संस्कार वगैरे. बुद्धाने सांगितलं की दुःखाचं मूळ अज्ञान आहे. फुले म्हणाले की एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शाहू महाराज बाबासाहेब तर म्हणले की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि आज सर्वत्र काय चाललंय? अज्ञानाचं सार्वत्रिकरण आहे. म्हणजे एखादा माणूस शिकला म्हणजे शहाणा झाला असं नाही होत, तो अडाणीच राहतो असो, त्याच्यावरती खूप बोलता येईल, पण तो अज्ञानाचं सार्वत्रिकरण चालू आहे. आता अशा परिस्थितीमध्ये याचा प्रतिकूल परिणाम होतोय. त्या वर्गाची, त्या समूहाची विभागणी मी थोडासा प्रयत्न करायला केलेला आहे. पहिली गोष्ट, फार थोडे लोक शरण गेले, फार थोडे लोक, पण त्याचा प्रोपोगंडा जास्त करतायत. ते बीजेपीत गेले, हे RSS मध्ये गेले. अरे किती गेले, राहिले ते भरपूर आहेत ना अजून. म्हणजे सरेंडर झालेले लोक, शरण गेलेले लोक फार कमी आहेत. पण झालंय कसं, त्यांना सारखं प्रोजेक्ट करत असल्यामुळे बाकीच्या लोकांच्यावरती दडपण यायला लागले. त्याला आपण पण जायला पाहिजे असं वाटायला लागलं. त्यामुळं लोक कमी गेलेले आहेत, कमी शरण झालेले आहेत. गेले त्यांना जाऊ दे, त्यांची चिंता करू नका. दुसरे जास्त लोक जे आहेत ना संख्येनं, ते निद्रिस्त आहेत. त्यांना जाणीवच नाही की काय चाललंय. मी काय भविष्यवेत्ता नाही, पण एक विधान करतो. उद्या एखादा माणूस मंत्री असेल कुठल्या तरी खात्याचा, आणि त्याची बायको दुसऱ्याच्या घरात भांडी घासायला जाईल. हे लवकर कळणार नाही मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे व्यक्तिवाद इतका टोकाचा व्यक्तिवाद. नवरा मंत्री, पण नवरा बायकोला म्हणे तुझा काय माझा संबंध नाही, ती जगायसाठी दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला जाईल. अशी उद्या परिस्थिती येणार आहे. इतकी वाईट आहे. आता हे माझं भविष्य नाही, आत्ताच जे वास्तव आहे त्यावर मला सुचलेलं विधान आहे. दुसरं, त्यामुळे बरेच लोक निद्रिस्त आहेत. त्यांच्या दुरावस्थेची जाणीव त्यांना नाही. काही लोक प्रतिशील आहेत. पवार सर म्हणाले तर सांसारिक आणखी काय लोक प्रतिशील आहेत नाही असं नाही, पण तरीही ते गोंधळलेले आहेत. माझं अजूनही म्हणणं आहे की हे जे कृतिशील झालेले लोक आहेत त्यांनी पुन्हा एकत्रित बसावं, फाटी ओढावी तिकडची. आता काय झाले त्यात, पण देशमुख साहेबांच्या बद्दलचं एक परवा माझ्या कानावर वाक्य आलं. त्यांनी राहुल गांधींना पण सांगितलं हे सॉफ्ट हिंदुत्व वगैरे चालणार नाही. बरोबर आहे का सर? आता काय झालंय बघा की एक म्हणते सॉफ्ट हिंदू, दुसरं म्हणते हार्ड हिंदू. का दोघांना पण निसंकोचपणे तुम्ही बोलताय. मी अनपार्लिमेंट शब्द वापरू शकत नाही. भारत हे सेक्युलर आहे, सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे. धर्माचं नाव सुद्धा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी घेता उपयोगाचं नाही. आणि तुम्ही तुमची लढाई चालू आहे, माझं सॉफ्ट तुझं हार्ड हिंदुत्व. भर चौकात त्यांचा सन्मान केला पाहिजे. हे गोंधळलेले लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, पण ते गोंधळले. साहेबांनी, देशमुख साहेबांचा पुन्हा उल्लेख करून त्यांनी खणखणीत सांगितलं हिंदुत्व नव्हे भारतीयत्व. त्यांचं जाड पुस्तक आहे. सगळ्या आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्याला विनंती आहे ते वाचावं. बाहेर उपलब्ध पण नाही मला असं वाटतं. ही भूमिका घेणं आज महत्वाचं आहे. इकडचे तिकडचे आम्ही ते आमचे प्राचार्य PV पाटील एक होते विचारवंत. त्यांना म्हटलं प्राचार्य साहेब म्हटलं कबड्डी खेळताना सुद्धा कबड्डीच्या 2 संघाचे ड्रेस वेगवेगळे असतात आणि मध्ये फाटी असते. का? कुठल्या संघातला कोण खेळाडू आहे कळावं म्हणून. आमचा गोंधळ काय झालाय, कोण कुठल्या बाजूचा आहे तेच कळलं.
आता एखाद्याचा हात धरावा आपला म्हणून तर कधी तिकडे झालं रात्री पहाटे पहाटे चालले तो मध्यरात्र पण नाही पहाटे पण चालले अशा अवस्था आहे. असो अशा वेळेला आपली भूमिका जी आहे ती ठाम पाहिजे असं मला वाटतं. आम्ही जेव्हा चक्रवर्ती स्थापन केली त्यावेळेला पहिलं वाक्य टाकलं त्या भूमिकेमध्ये आहे का करायचं आम्ही तर आमच्या शेजारच्या घराला आग लागलेली आहे आणि आग अस्पृश्यता पाळत नाही. त्यामुळे शेजारचं घर जळताना तुमचंही घर जळणार ना. म्हणून तुमचं घर वाचवायचं असेल तर शेजाऱ्याचं घर तुम्ही जळत आहे ते विझवलं पाहिजे. म्हणून आम्ही सेक्युलर मूव्हमेंट स्थापन केली. आमचं काय जळतं काय लगेच काय ना आमचं घर जळत नव्हतं पण शेजारचं जळतंय आणि आगीला अस्पृश्यता मान्य नसल्यामुळे ते आमच्याही घराला लागू शकते आग. म्हणून आमचं घर वाचवा म्हणून शेजाऱ्याचं विझवायचं या भूमिकेतून आम्ही या सेक्युलर मूव्हमेंटकडे पाहतो आणि पाळतो. आणि म्हणून मगाशी आमच्या कार्याध्यक्ष शेळके साहेबांनी म्हटलं की काही गोष्टी सांगितल्या की बाबा हस्तक्षेपाचं धोरण आहे आपण काय पुजाऱ्यांचं वगैरे असेल कटकटीच आमची भूमिका आहे. सगळ्या धर्माची सगळी प्रार्थना स्थळ 2 लोकांच्या पासून वाचवा. एक आतला पुजारी बाहेरचा भिकारी. दोन्ही भिकारीच आहेत. आतल्या भिकाऱ्याला लोक नेऊन पैसे देतात आणि बाहेरच्या भिकारीला मागायला लागतं एवढाच फरक आहे. नाहीतर पुजारी भिकारी मी यात अजिबात फरक करत नाही. आणि कुठल्याही धर्माचे सगळ्या धर्माचे पुजारी भिकारी आणि भिकारी पुजारी अवस्था नष्ट केलं तर प्रार्थना स्थळ शुद्ध राहील निकोप राहील. त्याचा जो स्टेटस आहे तो राहील. प्राचार्य आपले ह्या पुजाऱ्यांनी भिकाऱ्यांनी त्याची वाट लावलेली असो. दारिद्र्य रेषेप्रमाणे श्रीमंतीची रेषा काढा असं म्हटलं. संपत्तीचा वारसा हक्क जो आहे मी परवा चौकशी केली तेव्हा कुठल्या तरी देशामध्ये बापाची संपत्ती पोराकडे देताना 40% कट करून गव्हर्नमेंट घेते. आता कुठल्या देशात अमेरिकेत काय धन्यवाद अमेरिकेत जाऊया आपण. आता भारतात आम्ही म्हटलं की उद्याचा ठराव प्रदेशामध्ये 50% म्हटले की संपत्तीचा वारसा हक्क पुढच्या पिढीला देताना पुढच्या वारसदाराला देताना त्यातले 50% गव्हर्नमेंटने काढून घ्यावे. अरे काहीतरी करा ना. म्हणजे संध्याकाळी काय अवस्था आहे माहित नाही. असा एक वर्ग मोठा आहे आणि 70-80 पिढ्याची अवस्था असा एक वर्ग आहे. याच्यामध्ये काहीतरी करा ना. आम्ही उपाय सांगितला. आमचे कुलगुरू बसले तिथे वाल्मिकी सरवदे सर की एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू आणि त्या विद्यार्थ्याचा शिपाई यांच्या पगारामध्ये अंतर कमी करा. शिपायाचा कुलगुरू किंवा कुलगुरूचा शिपाई असं करू नका पण त्या दोन्ही मधलं अंतर तर कमी करा ना. आणि सगळीकडे करता येतं शक्य आहे. हे जे सत्तेत बसलेले लोक आहेत ना आता हुकुमशाह म्हणून किंवा नाही म्हणून धार्मिक सत्ता असेल अर्थसत्ता असेल राजकीय सत्ता असेल ज्या खुर्चीत बसलेत ना ते आणि अन्याय करतायत आपल्यावरती ना त्या खुर्चीचे जे 4 पाय आहेत ना त्यातले 3 पाय आपलेच आहेत. आपला अज्ञान मगाशी म्हटलं तसं आपला श्रद्धेचा भाग आणि आपला भयाचा भाग. आपल्यातलं भय आपल्यातली श्रद्धा आणि आपले अज्ञान हे जे 3 पाय आहेत ना त्या खुर्चीचे ते जर काढून घेतले तर त्यांच्या स्वार्थाच्या एका पायावर खुर्ची टिकणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आपण निर्भय झालं पाहिजे. काय काय करतील खून करतील. मगाशी म्हणलं एखाद्या माणसाचा खून करण्यापेक्षा भयंकर असतं त्याला गुलाम करणं. कारण गुलामी ही संसर्गजन्य रोगासारखी फैलावते. ज्याचा खून केला त्याचा खून केला एकट्याचा पण एक गुलाम बाकीच्यांना गुलाम करण्याची परवानगी देतो आणि म्हणून एखाद्या माणसाचा खून करण्यापेक्षा त्याला गुलाम करणे भयंकर असतं. आणि म्हणून निर्भय बनूया. श्रद्धेवर आमचे नेहमी वाद होतात. श्रद्धा ही सगळ्या श्रद्धा ही अंधश्रद्धाच असतात. भित्र्या बुद्धिवादाने पळवाट काढल्या ही डोळं श्रद्धा आणि अंधश्रद्धा असं कुठं असतंय वे असं नसतंय.
सगळ्या श्रद्धा या अंधश्रद्धाच. फिलॉसॉफिकल भाषेत बोलायचं तर श्रद्धा म्हणजे अनुभवपूर्व विश्वास. ज्याचा तुम्हाला अनुभव येत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगितलं, किती श्रद्धा झाली. आणि अनुभवानंतर जो विश्वासात भाग येतो त्याला म्हणायचं विवेक. आणि मगाशी आपण म्हणला सर आमच्या सेक्युलरचा पाया विवेकच आहे, वादच नाही. असो, मुद्दा असा आहे की यांना खेचणं खाली फार सोपं आहे. आपणच आपल्यातूनच बदल करायचा. त्यांना म्हणजे 3 पाय जर खुर्चीचे आपण बाजूला केले तर त्यांना धक्का न लावता त्यांना आपण पाडू शकतो. हे कसं करायचं त्याची चर्चा आपण करू नंतरच्या सत्रामध्ये. या निमित्तानं एक इशारा पण देऊ शकतो. तुमच्या ढगाळ बघितल्यामुळे त्यांना एक डिस्टर्ब झालं, मला एक डिस्टर्ब झालं. इशारा देऊ इच्छितो किंवा सांगू इच्छितो की हिंदुत्व, हिंदू राष्ट्र असं करायचं चाललंय. जगाचा इतिहास असा आहे की जे जे देश धर्मावरती उभे राहिले ते कोसळले. शेजारचं पाकिस्तान आहे, धार्मिक राष्ट्र आहे, काय तिची अवस्था आहे. जाऊ दे, हे श्रीलंका इकडे आहे. मी 2017 साली जाऊन आलो. बौद्ध राष्ट्र आहे, म्हणजे हिंदू राष्ट्र उभा केल्यावर नुकसान होईल असं नाही, बौद्ध राष्ट्र उभा केल्यावर सुद्धा नुकसान होईल. धार्मिकतेच्या अंगाने बोलतोय. तिथे सुद्धा जाफना जो प्रदेश आहे तिथे अजूनही पर्यटकांना जायला बंदी आहे त्या श्रीलंकेमध्ये. आणि म्हणून भारताचं हिंदू राष्ट्र करणं आणि त्यासाठी प्रत्येक हिंदूनं असलेलं नसलेलं मदत करणं म्हणजे त्यांची कबर, त्यांचा मृत्यूनंतरचा प्रेताचा खड्डा स्वतः खोद नाही असं मला वाटतं. हे करू नका. आमचं आव्हान, आमची विनंती एवढीच आहे की हे करू नका. यामुळं हिंदू राष्ट्र केल्यामुळे सर्वाधिक नुकसान हिंदूच होणार आहे आपल्या त्या परिसरात देखील. तेव्हा हे करू नका. जगाच्या इतिहासाने सिद्ध केले की जी जी राष्ट्र धर्माच्या पार उभी राहिली ती कोसळली, मागास गेली. तेव्हा हे पुन्हा तुम्ही करू नका असं मला वाटतं. पण झाली गंमत कशी, मगाशी सर पेच म्हटलं तसं की शोकांतिका ही आहे की हिंदू समाज व्यवस्थेमध्ये जे शतकानुशतके किंवा पिढ्यानपिढ्या गुलाम राहिले असेच लोक हिंदू राष्ट्राचे त्या प्रयत्नाचे भोई व्हायला लागले. हे शोकांतिका, हा मोठा पेच आहे सर. म्हणजे तुमचं म्हणजे सगळं पिढ्या गुलामीत गेले ना हिंदू समाज व्यवस्थेमुळे. हे उघड आहे, आजही चालू आहे. आणि तरी त्याच्या उभारण्यासाठी आपण प्रयत्न करताय. हे मोठी शोकांतिका असं मला वाटतं. आणि म्हणून राजकीय सत्तेबद्दल आम्हाला काय म्हणायचं आम्ही वेगळ्या स्टेजवरती म्हणू, परंतु धर्म तुम्ही राजकारणात आणताय ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. आणि ती इथून पुढे आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो. दोन मुद्दे सांगतो आणि थांबतो. खरं तर मला जाऊ दे, मी आता पुढे येतो. एक इतिहासाबद्दलची भूमिका सांगतो आणि मी समारोपाकडे. वर्तमानातली कुठलीही लढाई इतिहासात पाय रोवून लढायची असते. आणि म्हणून RSS वाल्यांनी बीजेपीनं 16 विद्वान लोकांची कमिटी नेमलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की 12,000 वर्षाचा भारताचा पुनर्इतिहास लिहायचा. आणि त्यांना एक आदेश दिलाय की भारताची जेवढी पुराण आहेत ते कुणाच वाचले, ते भारतातली जेवढी पुराण आहे ती पुराण नसून इतिहास आहे हे सिद्ध करायची जबाबदारी त्यांच्यावर दिली. गणेश देवी आणि जोसेफ टोनी, आणखीन एक नाव आहे विसरलो, या लोकांनी त्याला काउंटर म्हणून अगोदरच एक पुस्तक आले द इंडियन्स नावाचे. त्यात त्यांनी काय होणार आहे ते काय करणार त्याला काउंटर म्हणून काय भूमिका मांडल्या, त्याचे स्वागत आपण करायला पाहिजे असं मला वाटतं.
आजच्या या प्रतिनिधी अधिवेशनाचा विषय आहे फुले आंबेडकरी तत्वज्ञान चळवळ. त्याच्याविषयी एकच मुद्दा मानतो आणि मी पुढे जातो. फुले आंबेडकर हे तत्वज्ञ आहेत की नाही अशी चर्चा काही वर्षापूर्वी सुरू होती. काँग्रेस शरद पाटील वगैरे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि शेवटी कन्क्लुजन निघाले की बाबासाहेब आंबेडकर फुले हे तत्वज्ञ आहे. परंतु कोणत्या प्रकारचे तत्वज्ञ आहेत त्याच्याबद्दलची चर्चा फारशी झाली नाही. त्या संबंधीचे एक दोन मुद्दे मानतो आणि मी थांबतो. क्रांतिबा फुल्यांनी किंवा कबीरांनी किंवा बाबासाहेबांनी गौतम बुद्धाची जी फिलॉसॉफी आहे तीच पुढे आणायचा प्रयत्न केला. फार अवघड भाषेत मी नाही बोलत, सोप्या भाषेत बोलतो की जगाकडे पाहताना जीवनाकडे पाहताना कुठले निकष तुम्ही लावता त्याचा तत्वज्ञानाशी संबंध आहे. आणि ते दोनच मुद्दे बुद्धाने मानले. एक, तुम्हाला प्रत्यक्ष जो अनुभव येतो त्याला तुम्ही प्रमाण माना आणि दुसरा बुद्धी प्रामाण्यवाद त्याला अनुमान म्हणा. असे दोनच मुद्दे माना. म्हणजे अगदी तात्विक भाषेत बोलायचं तर तत्वज्ञानामध्ये 3-4 ज्या फॅकल्टीज आहेत, ज्ञानमीमांसा असेल, नीतिमीमांसा असेल, तत्वमीमांसा असेल किंवा भाषामीमांसा असेल, यापैकी गौतम बुद्धाने अनुभव आणि तर्क या दोन्हींना प्रमाण मानलं. हा सगळा तात्विक वारसा कबीरांनी पुढे नेला, क्रांतिबा फुल्यांनी पुढे नेला आणि बाबासाहेबांनी पुढे नेला आणि आपणही तो पुढे घेऊन जायचा एवढाच त्याचा भाग आहे असं मला वाटतं. पण आणखीन एक त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तत्वज्ञानाची व्याख्या करायचा प्रयत्न केलाय तेवढं मी सांगतो आणि थांबतो. तत्वज्ञान म्हणजे केवळ ती थेरॉटिक बाब नाहीये, म्हणजे केवळ पुस्तकी नाहीये, तर ती व्यवहारात आणायची आहे. त्याच्यासमोर फार बारीक त्यांनी विधान असं केले की एखादी गोष्ट तुम्हाला माहिती असते चांगली, ती केवळ माहिती असून चालत नाही, किंवा ही गोष्ट तुम्हाला चांगली आहे माहिती आहे, ज्यांना ज्यांना ही गोष्ट चांगली आहे माहिती आहे त्यांची जबाबदारी आहे ती पूर्ण करणे. म्हणजे फिलॉसॉफी ही केवळ थेरॉटिकल बाब नाही तर ती प्रॅक्टिकल पण आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता असं मला वाटतं. पण त्याहीपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात सोपी जर कुठली गोष्ट केली असेल तर तत्वज्ञान सोप्या भाषेत एका वाक्यात त्यांनी सांगितलं. बाबासाहेब फिलॉसॉफीची व्याख्या एका वाक्यात की तत्वज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणसांच्या वर्तनाचं मूल्यमापन करणारी मोजपट्टी. त्याच्यापर्यंत नाही का. आणि पुढचं वाक्य असं आहे की धम्म ही निर्दोष मोजपट्टी आहे. आपल्याकडे आणखीन एक प्रॉब्लेम काय झालाय, ज्यानं मोजायचं ते चुकीचं आहे. म्हणून आमच्या अजय देशमुखनं जे सुरुवातीला गाणं म्हटलं की मोजता येत नाही, काय बाबा तुझं पुढचं वाक्य, हा कुठल्या मापान बाबासाहेबांचं कर्तृत्व मोजता येत नाही असं ते. म्हणजे मोजपट्टी नव्यानं तयार करावी लागेल असो. आणि म्हणून म्हटलं की तत्वज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काय नसून माणसांच्या वर्तनाचं मूल्यमापन करणारी मोजपट्टी, आणि धम्म ही निर्दोष मोजपट्टी आहे. आणि बाबासाहेबांनी हेही म्हटलं की भारताचा जो इतिहास आहे तो तत्वज्ञानाचा संघर्ष आहे. मॉर्टर कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मनिझम म्हटले. यामध्ये ब्राह्मण समाज विरुद्ध बौद्ध समाज असं नाही, इझम विरुद्ध इझम आहे. आणि तो इझम म्हणजे काय, गौतम बुद्धाचा अनित्यवाद आणि अबौद्धांचा शाश्वतवाद आहे. याच्या संबंधी अतिशय सोप्यातलं सोपं करून सांगायचा आम्ही प्रयत्न केलाय. काय आहे की शाश्वतवादामध्ये आजचा विषय आपला आता हे जड सुरू झालं. शाश्वतवादामध्ये आत्मा परमात्मा तत्सम गोष्टी येतात. शाश्वतवाद म्हणजे काय, शाश्वत म्हणजे कधी नष्ट नाही होणार असं. मग कधी नष्ट होणार नाही काय आहे, आत्मा आहे. त्यांची ती थेरीच आहे. माणूस मरतो म्हणजे काय होतो, तो आत्मा शरीराला बाजूला करतो दुसऱ्या शरीरात जातो. अरे काय तर करायला पाहिजे, काय भान करायचं. आणि तो कुठं जातो पुन्हा, परमात्म्याला मिळायला. सगळ्या आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामधलं एक वाक्य काय, उद्दिष्ट काय माणसाचं, आत्म्याचा परमात्म्याशी
एकरूप, हे शाश्वतवाद. अनित्यवाद काय म्हणतं? नो, देर इज नथिंग इन वस परमनंट. म्हणजे विश्वामध्ये परमनंट असं काही नाही, त्याला अनित्यवाद म्हटले. हे साध्या सोप्या भाषेत आणि लोकांना सांगायला शोधून काढली एक थिअरी. 4 वेळे नीट ऐका. शाश्वत म्हणजे काय? आत्मा परमात्मा. आणि अनित्य म्हणजे काय? परमनंट काय नसते, एवढंच आहे सोप्या भाषेत. जे जे अस्तित्वात असते, ज्याला ज्याला अस्तित्व आहे, जे जे अस्तित्वात असते ते नाश पावते. अस्तित्वात असण्याचं लक्षण काय? ते नाश पावलं पाहिजे. जे जे अस्तित्वात असते ते नाश पावते, जे जे नाश पावते तेच अस्तित्वात असते. पुढे जे जे नाश पावत नाही ते अस्तित्वात नसते. म्हणून आत्मा परमात्मा नाश पावत नाही, म्हणून ते अस्तित्वात नाही. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. फक्त एकमेकांनी लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला 3 प्रकार लढावं लागेल. मगाशी पवार साहेबांचा पुन्हा उल्लेख तिसऱ्यांचा. भौतिक पातळी लढलं पाहिजे, त्याच्या अगोदर तात्विक पातळीवर लढलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं सांस्कृतिक किंवा मानसिक पातळीवरती लढलं पाहिजे. या 3 पातळीवरती आपण लढलं पाहिजे. घाबरून जाण्याचं एक कारण नाही. शत्रू जेवढा मोठा असतो ना, तेवढे त्याचे वीक पॉइंट जास्त असतात. वीक पॉइंट शोधूया आणि त्याच्यावरती वैचारिक वार करूया, शत्रू नष्ट होऊन जाईल, त्याबद्दल शंका नाही. आणि आणखीन एक गोष्ट आहे, आज सत्तेत जे लोक आहेत ते सत्तेत असले तरी त्यांना सगळ्यांचा पाठिंबा नाही. ते अल्पमतातच आहे, पण बहुमतामध्ये गोंधळ असल्यामुळे तिकडे ते चालले. ते थोडं कमी करूया, निर्भयपणे प्रामाणिकपणे लढूया. सेक्युलर मुवमेंटची भूमिका आहे, तपशिलात सांगत नाही, पण सेक्युलर मुवमेंटची भूमिका आहे संघर्षाशिवाय पर्याय नाही. मग ते प्रबोधन असेल किंवा आंदोलन असेल, पण कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही हिंसेला थारा देणार नाही. म्हणजे संघर्ष आम्हाला अभिप्रेत असला तर हिंसा आम्हाला अभिप्रेत नाही. शेवटी 2 ते 3 मिनिटांमध्ये एक गोष्ट मी खरं तर या प्रतिनिधींच्यासाठी 2 गोष्टी घेऊन आले. एक आज सांगणार आहे आणि एक उद्या सांगणार आहे. तेव्हा आजची 2 मिनिटातली गोष्ट सांगून मी माझ्या अध्यक्ष समारोप करणार आहे. ही गोष्ट खूप वर्षापूर्वी वाचलेली आहे, त्यामुळे जशीच्या तशी सांगता येईल असं नाही. थोडा बदल होईल, कारण हीच गोष्ट कोणी वाचली असेल तर ते मला म्हणतील सर तुम्ही गोष्टीत बदल केला. तर मी सुरुवातीलाच कबूल करतो की खूप वर्षापूर्वी गोष्ट वाचली असल्यामुळे आता सांगताना थोडाफार बदल होईल, पण समजून घ्या. गोष्ट अशी आहे की छोट्या 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 अशा वस्त्या आहेत आणि मध्ये शाळा आहे. एका वस्तीवरून येताना मध्ये दलदल आहे. दलदल समजतं, दलदल अशी. त्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही त्या वस्तीवरच्या लोकांना. मग ते गावकरी काय करतात, ही दलदल बुजवली पाहिजे. मग दलदल बुजवायला थोडीशी दगड खडी असं काहीतरी पाहिजे ना, कपड्या दगडाच्या. ते शोधतात, जवळ काय नसते, पण थोड्या अंतरावरती एक विशिष्ट प्रकारचे दगड आणून एक 10-12 कारागीर सगळ्या धर्माच्या मूर्ती आणि प्रतीक घडवत असतात. शिल्पकार असतात. प्रभाकर कुठे शिल्पकार असतात. या शिल्पकारांचं एक म्हणणं असं असतंय की प्रत्येक दगडात आम्हाला मूर्ती दिसते, आम्ही काय करतो, ती आतली मूर्ती आम्हाला दिसते, तिच्या भोवताली जे काय अनावश्यक आहे तेवढं आम्ही बाजूला काढलं की आत मूर्ती येते. भारी आहे काम तुमचं. म्हणजे प्रत्येक दगडात मूर्ती सुंदर दिसते आणि अनावश्यक दगडाचा भाग असतो तो आम्ही काढतो, फक्त एवढंच करतो. त्याला तुम्ही शिल्पकार वगैरे म्हणता. असो तर ते शिल्पकार विशिष्ट प्रकारचे दगड आणून वेगवेगळ्या धर्माच्या मूर्ती प्रतिकात्मक बनवत असतात. काय प्राण्यांचे प्रतिकात्मक मूर्ती घडवतात आणि ते घडवताना तो अनावश्यक जो भाग आहे ना तो बाजूला काढताना त्या कपड्या पडतात तिथे बाजूला. हे गावकरी त्या कपड्या घेतात आणि त्या दलदलीत टाकतात. आणि अशा प्रकारे रस्ता करा. शाळेचा रस्ता म्हणजे फार महत्वाचा आहे बरं का.
उद्या आमचा ठराव आहे. काय ठराव आहे? शक्तीपीठ काय ते रस्ता कसला करायला लागले? शक्तीपीठाचा रस्ता शेतकरी कारवायला लागले, त्याला बेदखल करायला लागले, दिवसधडे लावायला. आणि शक्तीपीठ एका देवाकडून दुसऱ्या देवाकडे जाताना शक्ती, अरे काय विनोद किती करावा, काय बरं आहे की नाही. आता तुळजापूर ते कोल्हापूर आता आमचा रस्ताच आहे तो, आता इतका सुंदर रस्ता झालाय सर. आता त्याला पॅरल दुसरा रस्ता करायला आणि शेतकरी देशधडे लावायला लागले. आमचं म्हणणं एवढंच आहे की दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यापासून विद्यापीठापर्यंत एखादा रस्ता करा. एका देवापासून दुसऱ्या देवाकडे कशाचा रस्ता करायला? त्या भक्तांचं एवढं कौतुक. आणि तुम्हाला सांगतो सर, आमचे प्रकाश पवार सर यामध्ये संशोधन करतात, शिवाजी महाराज बुद्ध वगैरे समाजाचे. पंढरपूरचा जो विठोबा आहे ना, ते वारकरी आहेत ना सर, खरे वारकरी विठोबाला भेटत नाहीत. माहितीसाठी सांगतो, खरे वारकरी जे आहेत ते विठोबाला भेटत नाहीत, ते वारकरी एकमेकाला भेटतात आणि परत येतात. खरी श्रद्धा खरी असली तर, नाहीच आहे पण अशी आहे. हे एका देवापासून दुसऱ्या देवाला महामार्ग. आमच्या म्हणणं शाळेसाठी मार्ग. तर हे गावकरी त्या दलदलीत थोड्या कपड्या टाकतात आणि थोडा रस्ता करायला लागतात. प्रॉब्लेम काय होतो? आपल्याकडे प्रॉब्लेम भरपूर आहे. थोडी दलदल अजून शिल्लक असते आणि ते कपडे आणायला जातात. पण तेवढ्यात होतं काय की मूर्त्या प्रत्येक घडवणं पूर्ण होतं. सुंदर सुंदर मूर्त्या आणि कपडे एक पण नाही. मग ते गावकरी जातात, आमची दलदल थोडी राहिली, आम्हाला कपड्या द्या. ते कारागिरी म्हणतात कपड्याचं काम संपलं तर आम्ही मूर्त्या तयार केल्यात. त्या गोष्टी बरं का, याला कपड्या पाहिजे असतात. आणि ते कलाकार म्हणतात आम्ही मूर्ती घडवल्यात, संपल्या. कलाकारांना प्रभाकर, कलाकारांना प्रत्येक दगडात मूर्ती दिसते, गावकऱ्यांना प्रत्येक मूर्तीत कपड्या दिसत होते. आज मग ते म्हणाले अहो म्हणजे दिसत होत्या, पुढे काय द्याव्या की न द्याव्या हे तुम्ही सांगायचं आहे, ते नाही सांगणार. आपल्या अवताली भोवताली अशा अनेक मूर्त्या प्रतिकात्मक तयार आहेत, त्या फोडल्याशिवाय ज्ञानाचा, विज्ञानाचा, मानवमुक्तीचा रस्ता तयार होत नाही. काय करायचं ते तुमच्यावर सोपवतो. आणि मी आपण असलेल्या सगळ्यांची नावं पुन्हा घेता आणि उपस्थितांना धन्यवाद देतो. मी थांबतो. जय हिंद.